नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट टेक गणेश या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला आपला व्हिडिओ बॅकग्राऊंड कसा चेंज करायचा एक सोपी ट्रिक सांगणार आहे। जसे की मी एका क्लिकमध्ये माझे व्हिडिओ बॅकग्राऊंड कसे चेंज केलेले आहेत। पण जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा। चला तर मग जाणून घेऊया। तर तुम्हाला सगळ्यात पहिले प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये सर्च करायचं आहे SPRIN हे तुम्हाला सर्च करायचं आहे। म्हणजे स्प्रिंग हे ॲप तुम्हाला सर्च करायचं आहे। हे जे 2 नंबरचं ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। मी ते आधीच डाउनलोड केलेलं आहे, त्यामुळे माझं आधीच अपलोड झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला ते उघडायचं आहे। यानंतर वरती जी काळी कलरची पट्टी दिलेली आहे प्लस चिन्ह, यावरती क्लिक करायचं आहे। मग तुम्हाला तुमच्या व्हिडिओचा बॅकग्राऊंड चूज करायचा आहे। जो भी तुम्हाला बॅकग्राऊंड पाठीमागे टाकायचा आहे तो तुम्हाला चूज करायचा आहे। चूज केल्यावर तुम्हाला तो बॅकग्राऊंड तुम्हाला जितक्या मिनिटाचा पाहिजे तितक्या मिनिटाचा तुम्हाला करून घ्यायचा आहे। या प्रकारे असा तुम्हाला जितक्या मिनिटं लागेल तितका करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ज्या व्हिडिओचा बॅकग्राऊंड बदलायचा आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे। तो व्हिडिओ आपल्या गॅलरीमधून इथे क्लिक करायचा आहे। तो व्हिडिओ घेतल्याच्या नंतर आपला जो बॅकग्राऊंड फोटो आहे तो पण तुम्हाला त्या फोटो इतका करून घ्यायचा आहे। हे जो एक्स्ट्रा कट आहे हे तुम्हाला इथं कट करून घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही फोटो तुम्हाला दोन्ही एकसारखे होईल। हा व्हिडिओ तुम्ही वाढवू बी शकता आणि कमी पण करू शकता, तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता। मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडा छोटासा केलेला आहे। छोटा केल्यामुळं लवकर होईल, त्यामुळे तुम्हाला थोडा लहान करून दाखवला आहे। मग तुम्हाला इथं खाली मॅजिक रिमूव्हर या बटनावरती क्लिक करायचं आहे। हे पहा, लगेच आपला बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊ लागलेला आहे। हे पहा, आपला बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे। मग आपण त्याला चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे सेट करून तुमची जी साईज आहे ती योग्य प्रकारे करून घ्यायची आहे आणि पूर्ण साईज योग्य बसून तुम्हाला वरती कोपऱ्यात निळ्या कलरच्या बटनावरती क्लिक करून सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथं स्किप या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। हे पहा, इथं 100% पूर्ण झाल्याच्या नंतर ओके यावरती क्लिक करून तुम्हाला गॅलरीमध्ये आपला व्हिडिओ आलेला आहे का नाही हे तुम्हाला मी दाखवून देतो। हे पहा, इथं आपला गॅलरीमध्ये व्हिडिओ आलेला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।